जिकडे होतं तर मेंढींमधलं म्हणजे मेंढ्या चालल्या होत्या, त्याच्यामधल्या 95% मेंढ्या निघून गेल्या होत्या, 4-5 बाकी होत्या, बाकीच्या त्यांच्या ह्या साईडला उभ्या होत्या. त्याच्याबरोबर एक माणूस होता मेंढ्यांसोबत, तेव्हा तो यांना हात देत होता, थांबा थांबा. त्या बाजूला इर्टिगा गाडी होती, ती इर्टिगाने ब्रेक मारला, यांनी इर्टिगाला क्रॉस करून ह्या बाजूला आले, तो माणूस पुढे पळाला, त्याला इथे बस लागली, त्यांनी पुढे उडी मारली, तो पडतानाही मी बघितला. आणि बाकी सगळे मेंढ्या, एक गाय आणि एक गाईचं छोटं वासरू हे उडवत ती गाडी इथे थांबली. इथे थांबल्यानंतर ते लोक रडायला लागले. आम्ही तिथून इथे आलो. इथे आल्यानंतर त्यांनाही सांगितलं गाडीचे काही तोडफोड करू नका, सरकारी मालमत्ता आहे, तुमचं जे असेल ते आपण व्यवस्थित करू, तोडफोड करू नका. ते लोक शांत झाले. हे सगळं करत असतानाच हा जो अपघात घडला, या अपघातासाठी इथले प्रवासी आम्ही त्या गाडीत शिफ्ट करत होतो, दुसऱ्या गाडीत. पण ह्या भाऊचा ब्रेक फेल झाल्या कारणास्तव हा मागून हॉर्न देत आला, ट्रकवाला हॉर्न देत आल्यानंतर त्यांनी पूर्णपणे त्या मेंढ्या वगैरे तुडवत असा रिटर्न निघाला. त्या साईडला एक बलेनो गाडी चालत होती, बसच्या शेजारी बस उभी होती. बलेनोवाल्याने बसला पण ब्रेक मारला आणि हा भाऊ बलेनो आणि बस दोन्हीमध्ये घुसून गेला. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की आपल्या हातात 40-45 प्रवासी असतात. त्या 40-45 प्रवासी जर आपल्या हातात आहेत तर आपण घाटात व्यवस्थित चालणं आपलं काम आहे. त्यातल्या त्यात ही बघा, आता आम्ही गौरक्षक समितीचे आहेत. या अशा जर समजा गाईला जर अशा इजा होत असतील किंवा गाई जर मरत असतील आपल्या ॲक्सिडेंटमुळे, ठीक आहे, जनावर रस्ता क्रॉस करणार आहे, पण तरी पण आपलं ड्रायव्हर लोकांचं म्हणणं, माझं एवढंच म्हणणं आहे त्यांना की आपल्या हातात 40 प्रवाशांचे जीव असतात साहेब. आता ते म्हणतात की ब्रेक मारल्यानंतर त्यांची गाडी पलटी झाली असती, पण जर समजा तुम्ही उताराला थोडेसे सावधगिरीने याल, तुमचा रोजचा रूट आहे तर तुम्हाला समजलं पाहिजे की कोणत्या जागेवर क्रॉसिंग आहे, कोणत्या जागेवर गर्दी जास्त असणार आहे, कोणत्या जागेवर आपल्याला ब्रेक मारावा लागणार आहे. तर एवढं तुम्ही सावधगिरीने बघितलं पाहिजे, बाकी दुसरं काही कारण नाही. इथं खूप मोठा उतार आहे, गाडी सर्वात खूप मोठा उतार आहे साहेब. इथनं वरनं येताना गाडी कंट्रोल होत नाही आणि याच्या बकऱ्या किंवा काही छोट्या गाड्या परत तिथं कार बी मध्ये रस्त्यात उभी करून ठेवली. माणूस कोणाला वाचवेल नाही याच्यात. धन्यवाद. जर आपण बघितलं तर खरोखर या ठिकाणी जर बघितलं एक मोठा घाट या ठिकाणी आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून जर बघितला तर दिसतोय. या ठिकाणी उतार असल्यामुळे गाडी खूप वेगाने या ठिकाणी येते आणि अचानक कोणी रस्ता क्रॉस करत असताना समोर गाडीचा ब्रेक लागून जातं. या ठिकाणी कधी त्यांच्याशी नक्की काय घटना घडली याबाबत संवाद साधणार आहोत. दादा, प्रथमतः तुमचं नाव सांगा. रवींद्र नायक. कुठले आहात आपण? मी साहेब जळगाव साहेब. काय नक्की या ठिकाणी घटना घडलेली? बाजूला जर बघितलं तर जवळजवळ 12-13 मेंढरं या ठिकाणी 2 गाई पडलेले, काही प्राणी चिरडले गेलेले. काय नक्की काय घटना घडली? साहेब, आमची गाडी वरनं येत होती, उतार असल्या कारणामुळे गाडीचा ब्रेक लागला नाही आणि परत या ज्या मेंढऱ्या होत्या ना, या रस्ता क्रॉस करायला लागल्या. रोडमध्ये तर मेंढरा रस्ता क्रॉस करणार तर गाडीचा ब्रेक लागणार नाही, त्याच्यामुळे त्यांना धडकलं. पुढील गाड्या ज्या आहे, पुढची बस ठोकली गेलेली आहे, त्याच्यामध्ये पुढची बस अशीच उभी केली त्यांनी प्रवासी नेण्यासाठी. मी इकडनं आवाज मारला तर ते थांबला, ते साईडला थांबली ती बस. परंतु हे जे ट्राला आहे ना, यो कांद्यावाला ट्रक, यो फुल स्पीडमध्ये होता, न्यूट्रलमध्ये, त्याला धम मारून दिली गाडी. आपल्या बसमध्ये प्रवासी होते? हो, प्रवासी. किती प्रवासी? 43. काही लागलं कोणाला? नाही, याच्यामध्ये नाही लागलं, याच्यामध्ये नाही. हेच माणसं पुढे पाठवले, हे प्रवासी तिथं आणि ते मध्ये बसून गेले होते? बसले होते. नाही, बसले नव्हते, बसासाठी दरवाजा खोलायला गेले होते, बसले नव्हते.